नमस्कार मित्रांनो, मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो पलीकडे फिरायला आहे बघा, चौघजण। तर आपण फिरता आपण आलो आहे गणपती कारखाना जिथं असतो तिथं आलेला आपण, आणि आपण तिथं जाऊया, बघूया कसे गणपती तयार केले जातात, कसं कलर केलं जातं, सर्व बघूया आपण काय ते। हे बघा, हे सगळे गणपती कलर केले जातात, गणपती कलर करायला घेतलेला आता। हे बघा, इकडे पण आहेत, पुढे चालतात किती गणपती तयार केले बघा। सर्व गणेश भक्तांना ज्याची आतुरता असते, आपला जो गणपती बाप्पा असतो तो गणपती बाप्पा आपल्या घरात पुढच्या महिन्यात येणार आहे, त्याची सगळी तयारी आहे बघा। सगळे गणपती तयार करून झाले, त्यांचे कलर वगैरे करतात, इथे सुद्धा आहेत। दादा कलर करतोय गणपती बाप्पाला। असे केलं आता कधी वाजता आला करतोस तू हे काम? दीड महिना अगोदर का सुरुवात करतोस? आणि तू मूर्ती वगैरे तयार करायला कधी शिकलास? बघून बघून शिकलास? रेडीमेड आणता ना काय? अच्छा, एवढं मोठे तर मातीचे पण कार्यक्रम नाही परवडत नाही, होय का? प्लास्टरचे गणपती आहेत, आणि काही बाहेर ते मूर्तीची आपण घडवलेली आहे ती मूर्ती। तर बघा कशा पद्धतीने घडवली जाते, किती मेहनत असते कलर करताना, असं बारकाईने कलर जो केला तो। हा बघा, जसं बोलतो मातीचे काही गणपती आहेत, त्याच्यात हा बघा मातीचा गणपती हा, म्हणजे कसा घडवला जातो, कसं म्हणजे एकदम बारकाईने केलं जातं सगळं काम। हा बघा, अजून इकडे आहेत, फिनिशिंग चालू आहे। ह्या गणपतीला आपला दादा तयार करतोय, कलर करतोय। आता गणपती आपल्याला कलर करतात, असं कलर केलं तर किती कलर वापरले जातात बघ, कसे कलर वापरले जातात। नंतर मग आपला गणपती बाप्पा तयार होतो कलर वगैरे करून सगळं। तसेच त्यांनी कलर इकडे सुद्धा केलेत त्या गणपती बाप्पाला, इकडे कलर करायचे बाकी आहेत थोडेसे, आता कलर करतात आपला। तर इकडे सुद्धा आहेत, लाईट नाही आहेत थोडासा, बारक्या लाईट लावले गेला बघा, लावली लाईट हे बघा, इथे पण आहेत। जसं की दादा बोलला, दीड महिन्यात त्यांनी एवढे सगळे गणपती, म्हणजे काही गणपती ब्लास्टरचे आहेत, काही गणपती मातीचे आहेत, तर असं सगळं केलेलं आहे, आणि कलर करायचं काम ते करतात, म्हणजे सुरू आहे आता बघा। छोटू आहे का? आता कसं आहे, एवढे सगळे गणपती कलर तर करायचं काम बाकी आहे त्यांचं, ते बंद आहे, म्हणजे कागद टाकलं त्याच्यावर। अशा प्रकारे आपण सगळे, मी भावेश भावा आयुष एवढे सगळे गणपती कसे तयार करतात, कसे घडलं, कसे कलर वगैरे फिनिशिंग त्याचं केलं होतं, सगळे बघायला आलो होतो, आणि मस्त वाटलं इथे येऊन। तर माझ्याकडून सगळ्या गणेश भक्तांना शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा आपल्या
मग पुढच्या वेळेस जाणार घरी. तर सगळ्यांना शुभेच्छा. तर आता आपण जाऊया थेट घरी, असं चाललो फिरायला. तर जाऊया आता आपण घरी. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो. चला.